नमस्कार भावांनो बहिणींनो, रात्रीचा टाइम आहे. स्वयंपाक झालाय आता तुमच्या ताईचा. हरभऱ्याची भाजी बेसन बनवलंय. म्हणजे याच्या पप्पाला लय आवडते, म्हणलं आता बेसन भाजी बनवा. आणि हारसू म्हणे मी कधीच खातो म्हणे मम्मी आता काय बनवू नको, त्याच्यासाठी काही बनवलं नाही काही. म्हणे मम्मी तू आता काही बनवू नको म्हणे माझ्यासाठी. म्हणलं बरं बनवू दे म्हणलं बाळा. म्हणे नको मम्मी. तर हारसूच चाललं होतं काहीच नको बनवू आता. बेसन भाजी बनवली. काय नाही आज बेसन भाजीच बनवली, बाकी काय नाही बनवलं. मग आता हारसूचं चाललं होतं नको मम्मी बेसन भाजी पोळ्याच बनवल्यात, मग बाकीचं काही शिल्लक बनवलं नाही. आणि छकून मी बेसन भाजी खाते आणि हारसू भैयाला नाही बेसन भाजी आवडत. आणि इथली गरमी व्हायला लागली, मागच्या घरात हिडो काढायला लागली. तर ह्या घरात पंखा लावेल नाही स्वयंपाकाच्या. याच्या पप्पाला म्हणले पंखा लावा स्वयंपाकाच्या घरात, लय गरमी होती म्हणलं. काही भाजीपाला काही कापायला लागलं म्हणलं तर मग या घरात पंखा लावू म्हणलं आपण. तर बरं म्हणले. मग म्हणणं नवा पंखा आला ते समोरच्या घरात लावायचा. मी काय केलं, मला आला कटाळा. कपड्याच्या घड्या केल्या आणि याच्या मग कपड्याच्या घड्या गिड्या केल्या, त्या नेऊन ठेवल्या. आणि बन्याला राहिली विसरून. मग बन्याला विसरून राहिली, मी गेले फेकायला गेले तर डायरेक्टच पंखा लगे फेकली ती बन्याल, तर डायरेक्टच पंख्यात गोल गोल अटकली. मग आपला पंखा काय जास्त फास्ट फिरायला. असं केलं. मग मी म्हणलं स्वयंपाकाच्या घरात लावा म्हणलं, असंच करू आता आपण. त्याचे पप्पा म्हणे तुला काय जीवावर आलतं म्हणे, दोन लेकरं आहेत म्हणे घरात, माया हातात द्यायचे तिथं ठेवा म्हणून. आणि हारसू जाऊ द्यायची म्हणे, नाही तर छकू जाऊ द्यायचं असं काहून म्हणे. तर तसं केलं मी. ती बन्याला फेकायला गेली मी. तर बन्याला फेकायला गेले तर ती पंख्यातच अटकली. तर आपला पंखा आता पानं वाकले. पहिला हारसूच्या पप्पानं काय केलं, म्हणजे मी पंखा घासायचे, म्हणजे अशी साफ करायची ना पंख्याला, मग ते पाते वाकायचे. तर मग पंख्यावाला म्हणे हे पाते वाकलेत म्हणे पहिले जसं ते. पण आपला नवाच पंखा, जास्त दिवस नाही झाले ते पंखा घेऊन, पण मी त्याचे पाते खराब केले. मग हारसूचे पप्पा मला म्हणे वैसू तू काय कर म्हणे, पंखा साफ करायचा असला तर तू मला सांगा जाय म्हणे, तू काय साफ करा जाऊ नको. मग आपला बिघडला होता पंखा. मग याच्या पप्पा म्हणलं हे पात्यावर लय धूळ बसली म्हणलं, मी आरामानं हे पाते घासून घेते म्हणलं. तर मी तवा याचे पप्पा म्हणे तू पात्याची वाट लावती, तू काय घासू नको म्हणे. मग मी तरी आरामानं घासले, इथलं जपातून घासले, पण बन्याला अटकले ते मग झाले पाते वाकडे. तर मग मला तसे म्हणू लागले ते. तर म्हणे तुमच्याच बायकोनं घासू घासू हे पाते वाकवेलेत म्हणे पहिलेच असं. मग आता दुसरे बसून आणले. हे म्हणे तू असं कर म्हणे वैसू, याला तू हातच नको लावू, आता पंखा साफ करा जाऊ नको. मी म्हणलं आपल्यावरच येईल, तू वाकवले तसं तर नुकसान झालीत काही म्हणत नाहीत म्हणा. ते हसू लागले त्याच्या देखतच बन्याला फेकायला गेली तर एकदमच ती पंख्यात अटकली, मग वाकली ती आपले पानं. तर हारसूबाईने केलंय बराबर. आम्हाला तर काय नाही, आम्ही कूलर लावलेला असते आमच्याकडे, पण हारसूच्या पप्पाला नाही लागत. हवायचे पप्पा म्हणे तुला म्हणलं होतं म्हणे बराबर हे करायचं म्हणून वैसू, पण मग तसंच झालं ते. तर मग हारसू पण हसू लागला. मग हारसून बराबर केले. तर आता रात्रीचाच टाईम आहे. आता आमच्या छकूबाईचा चाललाय आराम. छकुली काय करतीस? छकू काय आमची एवढंच बोलत नाही ना, आमचा हारसू भैया नाही. आणि जेव्हापासून भावांनो बहिणीनं यूट्यूबवर चॅनल खोलले ना, लय टाईमपास होतोय. आपण लाईव्हवर याच्यावर जातो, आपली फॅमिली लय भारी भेटेल तर लय भारी वाटतंय. आता ना मैत्री म्हणजे आपली फॅमिली सगळी मैत्री भाऊ बहिणी व्हायले. आता काहीच नाही, आता इकडं कोण मैत्रीण नाही काय नाही, म्हणजे इकडं काय नाही आता मैत्रिणी काय समजा आहे आमच्या शेजारच्या, म्हणजे असलं तर मग आम्ही बोलतो बसतो. पण स्वयंपाकाचे टाईम असतात आता सगळे. तर मग आपण आपल्या घरानं राहतात इकडं, म्हणजे स्वयंपाक हे घरातले कामं राहतात. आम्ही दोघी तिघी बसत असतो इथं, म्हणजे मजा येते बसायला. आता इकडं कोणी नाही एवढ्या मैत्रिणी. घरातले कामं झालेत आता. मस्त तुमच्या ताईनं बेसन पोळी बनवली, हरभऱ्याची भाजी बेसन. छकूबाईला म्हणलं चल माझ्यासोबत तू आज व्हिडिओ काढायला, तर छकू नाही बोलली, नको मला नाही यायचं. असं चालतंय माझ्या छकूचं आहे ना ग छकू? तशी का बरं लाज वाटती म्हणती. मी म्हणलं चाल बाळा. आणि मला व्हिडिओ काढायचा कटाळ नाही येत भावांनो बहिणींनो, मला लय भारी वाटते व्हिडिओ काढायला. पण आमची छकू नाहीच म्हणती नको नको नको. छकूचं नाहीच असतंय आमच्या, नको मम्मी. आज म्हणलं चला आपण रात्रीच्या टायमाला व्हिडिओ काढा. म्हणजे आज 9 वाजता स्वयंपाक झाला तुमच्या ताईचा लवकरच, म्हणजे
थोडी लवकरच लागले होते स्वयंपाकाला. भैया म्हणे मम्मी मला सोयाबीनच्या वड्या बनव. तर म्हणलं ठीक आहे बनवते. मग सोयाबीनच्या वड्या बनवते म्हणलं भैया. तर भैयाचं विचार घडी घडी बदलते. मग भैयाचं आता भैयाचं चाललंय हसणं. म्हणे सोयाबीन वडी बनव. दुकानात गेला सोयाबीन वडी आणायला ना आणले त्यानं कुरकुरे. आणि आता चाललंय हसणं. आणि कढी बनवली ती म्हणजे 2 हे टाकले होते मी, 2 गिलास आणले होते मी दह्याचीच बनवू म्हणलं. भैयाला आवडती कढी भाज्याची म्हणलं. पण आज काय मी बनवत नाही म्हणलं. तर मग पण लय आंबट झाली. मग त्यामुळं भैया म्हणे मम्मी लय आंबट झाली म्हणे. असं झालं आज. तर मग तुला आवडली नाही भैया कढी आजची. म्हणजे आंबट असल्यामुळं मला पण पोळीसोबत लय आंबट लागा जाय, छकुलं पण आंबट लागा जाय. आणि हर्षूच्या पप्पाला मग सकाळी बनवली टमाट्या चटणी. दर दिवस बनवली तर दर दिवस खातात. मग हा असं झाला आज आमचं. बाय भावांनो, बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.